मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 18 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की आदित्यच्या ऑफिसमध्ये ऑडिशन सुरू असतात. श्वेताची ऑडिशन पाहून तर ते सर खुश होतात. त्यात श्वेता ही आदित्यची बायको आहे हे समजल्यानंतर तर त्यांना आश्चर्यच वाटते. त्यानंतर ते श्वेताला विचारतात की याआधी कोणत्या मॉडेलिंग असाइनमेंट केल्या होत्या का तुम्ही? त्यावर श्वेता त्यांना सांगते की मी मिस डोंबिवली होते. लग्नाआधी मी मॉडेलिंग करत होते, पण लग्नानंतर ते शक्य झालं नाही. पण आता मला माझ्या सासूबाई सौंदर्या इनामदार यांनी ही ॲड करण्यासाठी परमिशन दिली आहे आणि त्यांनी मला सांगितलं की ॲड तुलाच मिळणार. आणि हे ऐकून ते सर कसंबसं शुअर म्हणतात. तर आदित्यही डोक्यालाच हात लावतो. तर दुसरीकडे दीपा, साक्षी आणि दीपिकाही आदित्यच्या ऑफिसमध्ये डाएट फूड घेऊन आलेले असतात. तर दुसरीकडे कार्तिक आयेशाला भेटण्यासाठी गेलेला असतो. तर आयेशा रागातच त्याला विचारते की तू माझे फोन का नाही उचलले? काल मी जे काही बोलले त्याने अपसेट झाला होता का? त्यावर कार्तिक म्हणतो की नाही, दीपिकाला परत आणायला हवं, हे तुझं म्हणणं बरोबर होतं. त्यावर आयेशा म्हणते की थँक गॉड तुला माझं म्हणणं पटलं, पण मग मी दिलेले 24 तास उलटून जाण्या अगोदर तू काय ॲक्शन घेणार आहे? काय ठरवलं आहेस तू? त्यावर कार्तिक सांगतो की मी भेटलो तिला. मी आणि दीपाने मिळून एक प्लॅन केला होता. आणि हे ऐकून आयेशाला धक्काच बसतो. कार्तिक पुढे सांगतो की आम्ही दोघांनी असं ठरवलं होतं की मुलींना घेऊन बागेत भेटायचं, पण अचानक भेटल्यासारखं दाखवायचं. आणि त्यानंतर तो घडलेला सर्व प्रकार आयेशाला सांगतो आणि म्हणतो की दीपिका अजूनही आपणहून माझ्याशी बोलायला तयार नाही. त्यामुळे आयेशा म्हणते म्हणजे इतका प्लॅन करूनही आउटपुट काहीच मिळालं नाही आणि जे समजलं ते तर तुला आधीच माहीत होतं, मग कशाला इतका वेळ घालवला? त्यावर कार्तिक म्हणतो पण प्रयत्न तर करायलाच हवेत ना आयेशा. कधीतरी एक दिवस येईलच ना ज्यावेळी दीपिकाला आपणहून माझ्याशी बोलावंसं वाटेल. त्यावर आयेशा म्हणते मग त्यासाठी मी सुद्धा प्लॅन सांगितला होता ना, पण तू मात्र दीपाचंच ऐकलं. आणि त्यावर कार्तिक रागातच म्हणतो की हो, कारण मला दीपाचा प्लॅन अतिशय योग्य वाटला. तुझ्या प्लॅनमध्ये दीपिकावर परत येण्यासाठी जबरदस्ती होती, पण दीपाच्या प्लॅनमध्ये दीपिकाचं मन जपलं गेलं आणि ते जास्त महत्त्वाचं आहे. दीपिकाची समजूत घालून तिला तिच्या इच्छेप्रमाणे परत आणायचं आहे, कायद्याचा बडगा दाखवून नाही. त्यामुळे आयेशा खूपच चिडते आणि म्हणते की ठीक आहे, तुला दीपाचंच पटत आहे तर मी तरी काय करणार? मी उगाच वेगवेगळे मार्ग शोधत होते. त्यावर कार्तिकही म्हणतो की उगाच ओव्हर रिॲक्ट करू नको. मुळात तुझ्या आणि दीपाच्या थॉट प्रोसेसमध्येच फरक आहे आणि मला दीपाचा थॉट जास्त पटला, त्यामुळे काही लगेच आपले इक्वेशन बदलणार नाही. आणि हे मी तुला कितीही वेळा सांगितलं तरी तुला मात्र ते पटणार नाही. त्यावर आयेशा म्हणते नाहीच पटणार, कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर. तुला बरं वाटावं, तुझी मुलगी लवकर परत यावी असं मलाही वाटतं, पण माझ्या वाटण्याला काहीच अर्थ नाही. आणि आयेशाच्या अशा बोलण्यामुळे कार्तिक खूपच चिडतो. तो म्हणतो की इथे आता आपला मुद्दाच नाही, कोणाचा प्लॅन वापरला हे महत्त्वाचं आहे का आता? त्यापेक्षा दीपिका कशामुळे परत येईल ते समजणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि मला दीपिकावर कोणत्याही प्रकारची जोर जबरदस्ती करायची नाही आणि म्हणूनच दीपा जे सुचवत आहे ते मला योग्य वाटत आहे, कळलं का तुला? आणि त्यानंतर तो रागातच तेथून निघूनही जातो. तर दुसरीकडे ऑडिशनमध्ये सर्वजण दीपाने आणलेले स्नॅक्स खात असतात. सरांना तर ते खूपच आवडतात. ते कुठून मागवले याबद्दल चौकशी करतात. तर पिऊन त्यांना सांगतो कार्तिकी डाएट फूडच्या ओनर दीपा मॅडम बाहेरच आहेत, बोलावू का त्यांना? तेव्हा ते सर होकार देतात. त्यानंतर दीपा, साक्षी आणि दीपिका केबिनमध्ये येतात. आधीला तिथे पाहून तर दीपिका त्याला मिठीच मारते. त्यानंतर ते सर दीपाचं कौतुक करत म्हणतात की स्नॅक्स खूप टेस्टी आहेत, खूपच चवदार, अगदी घरच्यासारखी टेस्ट आहे त्यांची. आणि त्यामुळे दीपाही खुश होते आणि त्यांचे आभार मानते. पण दीपाचं कौतुक होत असलेलं पाहून श्वेताचा मात्र चेहराच पडतो. ती मनाशी म्हणते आता मी हिला सोडणार नाही. आणि ती सरांना सांगते की बाय द वे सर, या दीपाला मॉडेलिंगचीही हौस आहे, तिने या ॲडसाठी सुद्धा फॉर्म भरला आहे. आणि हे ऐकून इतर मुली हसू लागतात. तर श्वेता म्हणते यांनाही माहीत आहे तिला ती ऑडिशन द्यायची आहे ते. त्यावर दीपा म्हणते की श्वेता काय बोलत आहेस तू? तर श्वेता म्हणते मी काय चुकीचं बोलत आहे? तू फॉर्म भरला होता ना, मग दे ऑडिशन. तर ते सर म्हणतात पण फेअरनेस क्रीमसाठी यांची ऑडिशन कशी काय होणार?
कारण आम्ही यांच्यापेक्षा वेगळ्या रंगाची मॉडेल शोधत आहोत. कारण प्रोडक्टचं स्लोगनच आहे नितळ सुंदर त्वचेसाठी सतेज कांती फेअरनेस क्रीम. आणि इथे चालू असणारा हा प्रकार पाहून दीपाला खूप वाईट वाटतं, तर साक्षीलाही खूपच राग येतो. मात्र त्या काही न बोलता तेथून जायला निघतात. पण दीपिका मात्र दीपाच्या हाताला धरून थांबवते आणि तिला विचारते की तू का नाही देऊ शकत ऑडिशन. त्यावर दीपा म्हणते, अगं मला नाही जमत हे काम म्हणून. पण दीपिका विचारते, मग हे अंकल असं का बोलले? आपल्यासारख्या डार्क रंगाच्या लोकांना फेअरनेस क्रीमच्या ॲडसाठी घेत नाहीत का? म्हणजे मलाही कधीच अशी ॲड करता येणार नाही का? आणि तिच्या या प्रश्नावर दीपाला काय उत्तर द्यावं ते सुचत नाही. त्यानंतर ते सर आदित्यला सांगतात की आपण नेक्स्ट ऑडिशनला सुरुवात करू. मात्र तितक्यात दीपा म्हणते की सर मला थोडं बोलायचं आहे तुमच्यासोबत. आणि त्यावर ते सरही होकार देतात. तर दीपा त्यांना विचारते, तुम्ही म्हणालात मला या ॲडसाठी ऑडिशन देता येणार नाही, म्हणजे माझ्यासारख्या सावळ्या कांतीच्या कुठल्याच मुलीला ही ऑडिशन देता येणार नाही, बरोबर ना? त्यावर ते सर सांगतात की हे प्रोडक्ट इंटरनॅशनल मार्केटसाठी आहे आणि त्यामुळे या ॲडसाठी आम्हाला विशिष्ट कांतीचीच मॉडेल हवी आहे. त्यावर दीपा म्हणते, विशिष्ट कांती म्हणजे गोरा रंगच ना, जसं या श्वेताचा आणि या ऑडिशनसाठी आलेल्या इतर मुलींचा आहे. मग सरळ सांगा ना तसं. त्यावर ते सर म्हणतात, आता हे सगळ्या जगालाच माहिती आहे, त्यात नवीन काय सांगायचं. तर दीपा म्हणते, पण सगळ्यांना हे माहीत नाही ना. पण तुमच्या फेअरनेस क्रीमची जाहिरात एका गोऱ्या मॉडेलने केली तर तुमचं फेअरनेस क्रीम फेल्युअर ठरू शकतं. त्याच्याकडे कोणी पाहणारही नाही. त्यावर ते सर म्हणतात, काय बोलता मॅडम, आम्ही खूप डिस्कशन करून विचारपूर्वक ही थीम सिलेक्ट केली आहे आणि खूपच केअरफुली या ॲडसाठी मॉडेल निवडणार आहोत. त्यावर दीपा म्हणते, चांगलं आहे ना सर, पण तुम्ही तुमच्या प्रोडक्टसाठी गोऱ्या रंगाचीच मॉडेल निवडणार ना. पण ज्यांची कांती आधीच उजळ आहे त्यांना जाहिरातीमध्ये दाखवून काय फायदा? जर जगामध्ये करोडो सावळ्या रंगाच्या मुली आहेत, त्या तुमच्या फेअरनेस क्रीम विकत घेतील का? त्यावर ते सर म्हणतात, आमच्या या आकर्षक आणि गोऱ्या मॉडेलकडे पाहून नक्कीच घेतील. पण दीपा म्हणते की गोऱ्या रंगाचा आमिष दाखवून तुम्ही लोकांची सरळ सरळ फसवणूक करत आहात. ते लोकांच्या भावनांशी खेळण्यासारखंच आहे आणि चुकीचं सुद्धा. पण ते सर म्हणतात की जगामध्ये गोऱ्या रंगालाच डिमांड आहे आणि त्यामुळेच आमच्या गोऱ्या आणि आकर्षक मॉडेलकडे बघून बायका हे क्रीम विकत घेणारच. पण दीपा म्हणते की चुकीचं आहे हे. तुमच्या प्रोडक्टचं स्लोगन आहे की नितळ आणि सुंदर त्वचेसाठी सतेज कांती फेअरनेस क्रीम. मग नितळ आणि सुंदर त्वचा गोरीच असते हे कोणी ठरवलं? तुम्ही जितका वरवरच्या सौंदर्याचा विचार कराल ना, तितकंच तुमचं हे प्रोडक्ट फेल ठरेल. तुम्ही जगातल्या सर्व सावळ्या बायकांचा विचार करा, त्यांचं मन जाणून घ्या आणि ही जाहिरात बनवा, मग बघा रिझल्ट. आणि दीपाचं हे बोलणं तिथे असणाऱ्या काही लोकांना पटतंही. ते सरही त्यामुळे विचारात पडतात. पण श्वेता मात्र हसून म्हणते की तुला खूपच त्रास होतोय ना दीपा, ही ऑडिशन देता येत नाही म्हणून. पण आता बास कर, कशाला उगाच स्वतःची शोभा करून घेत आहे. त्यावर दीपा ही म्हणते की मला या ऑडिशनमध्ये काहीच इंटरेस्ट नाही श्वेता, पण मला माझ्या रंगाचा अभिमान आहे. मला आवडतो माझा रंग. हा रंग मला माझ्या आईकडून मिळाला आहे. जसं आईचं प्रेम निरंतर असतं तसाच हा रंगही निरंतर आहे. हा तुमची साथ कधीच सोडत नाही आणि म्हणूनच मी नेहमी म्हणते की कलर गया तो पैसा वापिस. आणि दीपाचं हे बोलणं ऐकून तिथे असणारे सर्वजण टाळ्या वाजवतात. सर्वांनाच दीपाचं म्हणणं पटतं. तर श्वेता पुन्हा तोंडावर पडते. त्यानंतर दीपिका ही दीपाला म्हणते की आंटी तू खरंच खूप सॉलिड बोलली. त्यावर दीपा सांगते की हे सर्व मी तुझ्यासाठी बोलले. आपण आपल्या रंगाला कधीच कमी लेखायचं नाही. आणि त्यावर दीपिकाही हो म्हणते आणि दीपाला सांगते की मी कायम लक्षात ठेवेल, कलर गया तो पैसा वापिस. आणि ते ऐकून दीपा आनंदाने तिला मिठी मारते. तर दुसरीकडे ऑफिसमध्ये ते सर खूपच डिस्टर्ब झालेले असतात. त्यात श्वेता त्यांना म्हणते की त्या बाईच्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, मूर्ख आहे ती, तिला जगाचं काही भानच नसतं. पण ते सर म्हणतात की नाही, उलट त्या जे बोलल्या त्यात पॉईंट होता आणि त्याबद्दल पुन्हा एकदा आम्हाला विचार करायला लागेल. मॉडेल सिलेक्शनवर पुन्हा एकदा विचार करण्याची खरंच गरज आहे. मात्र त्यामुळे श्वेताला धक्काच बसतो. ती स्वतःचंच कौतुक करत असते. मात्र ते सर म्हणतात की इंडियामध्ये सावळ्या रंगाचं पॉप्युलेशन जास्त आहे आणि इतर देशांमध्येही असंच आहे.
मग आपण गोऱ्या रंगाला इतकं महत्त्व का द्यायचं? हा मान आपण सावळ्या रंगाला देऊ आणि जगालाही द्यायला लावू. आणि ते आदीला सांगतात की या प्रोडक्टसाठी आपण एखादी सुंदर आणि सावळी मॉडेल सिलेक्ट करूया. त्यावर आदीही होकार देतो. मात्र त्यामुळे श्वेता खूपच चिडते. तर ते सर म्हणतात, त्या दीपा मॅडम आणि त्यांच्यासोबतची ती लहान मुलगी या दोघींना मला या ॲडसाठी कास्ट करायचं आहे. आणि हे ऐकून तर श्वेताला धक्काच बसतो. तर ते सर सांगतात की सावळ्या रंगाला कमी लेखू नका आणि माझा डिसिजन झाला आहे. मी दीपा मॅडम आणि त्या लहान मुलीला या ॲडसाठी कास्ट करत आहे. आणि त्यामुळे श्वेता मात्र त्यांच्यासोबतच वाद घालायला सुरुवात करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की दीपा दीपिकाला घेऊन पुन्हा इनामदारांच्या घरी येते आणि दीपिकाला परत आलेलं पाहून कार्तिक, सौंदर्या, ललित खूपच खुश होतात. कार्तिक दीपाचे खूप आभार मानतो. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.